एकदा यशवंतला परीक्षेत कमी मार्क पडल्यामुळे बाबासाहेबांनी यशवंतला रागावून हळूच मारले। तेव्हा रमा माता बाबासाहेबांना पहिल्यांदा म्हणतात, हे बघा साहेब, मी तुम्हाला सांगून ठेवते, माझ्या यशवंतला हात लावायचा नाही साहेब, माझ्या यशवंतला हात लावायचा नाही आणि त्याला मारायचं बी नाही। तो जन्मल्यापासून आजारी आहे साहेब, माझा यशवंत जन्मल्यापासून आजारी आहे। त्याचं डोकं चालत नाही, तो तुमच्या एवढा हुशार बी नाही साहेब, तो तुमच्या एवढा हुशार बी नाही। तेव्हा बाबासाहेब म्हणतात, अगं रामू, आपला यशवंत शिकला पाहिजे, आणि शिकला नाही तर तो खाईल काय, तो शिकला नाही तर खाईल काय। तेव्हा रमा माता म्हणतात, नाही शिकला तर नाही शिकला साहेब, माझा यशवंत नाही शिकला तर नाही शिकला, त्याचा बाप मस्त आभाळाला वाकवण्या इतकं शिकलाय साहेब, त्याचा बाप मस्त आभाळाला वाकवण्या इतकं शिकलाय, त्याचा बाप एवढा शिकलाय, माझ्या यशवंतचा बाप एवढा शिकलाय की जन्मभर बसून खाईन माझा यशवंत। अहो साहेब, माझा यशवंत शिकला तर शिकला, नाही तर नाही शिकला, पण माझा नातू बघा तुमच्या वाणी शिकल साहेब, माझे शब्द लक्षात ठेवा, माझा नातू तुमच्या वाणी शिकल। आणि हे बघा साहेब, तुमच्या शिक्षणासाठी व समाजासाठी आधीच मी माझ्या पोटची 4 गोळ कुर्बान करून बसले साहेब, आता एक तरी एवढा माझा यशवंत जगू द्या साहेब, तुम्हाला हात जोडते साहेब, माझा एवढा यशवंत एक तरी जगू द्या, मला आई म्हणण्यापुरतं साहेब, तुम्हाला हात जोडते साहेब, तुम्हाला हात जोडते। बाबासाहेबांना हे ऐकून गहिवरून आले। बाबासाहेबांना रमाचे हे शब्द पहिल्यांदा, असे शब्द ऐकून बाबासाहेबांनाही गहिवरून आले। बाबासाहेबांनी परत यशवंतला मारले नाही, बाबासाहेबांनी यशवंतला जीवनात कधीच मारले नाही व साधा दमही दिला नाही। पण या रमा मातेच्या लाडक्या यशवंतला, बाबासाहेबांच्या एकुलत्या एक राहिलेल्या यशवंतला समाजानं काय न्याय दिला व काय योगदान दिले, याचा विचार आपण केला पाहिजे, याचा विचार आपण केला पाहिजे। काही चुकले जरी मी करावी क्षमा, भाषणाला उभी ती राहिली रमा, भाषणाला उभी ती राहिली रमा, साहेबांच्या सभेला बहुजन जमा